नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे वटपौर्णिमा, तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। कोमलची आज पहिलीच वटपौर्णिमा आहे, तर आज बघूया वटपौर्णिमेचं पूजन कसं केलं जातं, तर त्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर हे वटपूजनासाठी जे साहित्य लागतं ते आहे। तर आता वाण आपल्याला भरायचे आहेत, तर आपल्याला मम्मी सांगेल की वाणमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू ठेवायच्या आहेत। आता कोमल सांग या ताटात काय काय घेतलेलं आहे। तर हा पहिला आपल्याला लागतो पाण्याचा विडा, हे निरंजन, हे दूध, हळदी कुंकू, फुलं लागतील आणि हे 5 धाग्यांचं विणलेले 5 काळे धागे 5 काळे मणी घेऊन विणलेला धागा आहे, ही करणफणी आणि हा सुतगुंडा आणि ह्या कापसाळी, ह्या 5 लागतात। ठीक आहे। आता हे वडाच्या पानात एक एक वस्तू काढून घ्यायचे, असे 5 वाण आपल्याला करायचे। ते नाही, ते नंतर ते वडाजवळ पूजा करायची। आता आपण एक पान घ्यायचं कडे जास्त आपण आता वाण भरतोय। हे एक वडाचं पान घ्यायचं असतं, त्याच्यावर आपण 5 प्रकारचे 5 फळं ठेवणार। तर हा पहिला आंबा, हे गरे, ही 5 जांभळं, हा आळू आणि हे 5 करवंद। हा झाला आपला काय वाण। असे 5 वाण भरायचे असतात। आणि हे साठी सगळं रेडी झालेलं आहे आणि आता वटपूजनेसाठी तलावावरती एक वटवृक्ष आहे, तिथे सगळे आता आपण जाणार आहोत। तर आमच्यासोबत कंटिन्यू राहा। तर चला, वटपूजन करायला तर सगळे आपले मम्मी, कोमल, ऋतुजा आणि आपला राहुल काकी, तर सगळे चाललेलो होता। तर चला, तर हे आपलं विष्णू तलाव, तर इकडूनच पुढं आपल्याला तिथे वडाचं झाड आहे, तिथे पूजेला जायचं आहे। हे बघू शकता वडाचं झाड, तिथे खूप महिला जमलेल्या आहेत पूजनासाठी। हा, पाऊस पण खूप आहे त्याच्यामुळे गर्दी नाही आहे। काल रात्रीपासून खूप पाऊस झालाय, आता थोडा थांबलेला आहे। पाऊस पडल्यामुळे सगळं निसर्ग एकदम खुलून उठलेलं आहे। झाडांना मस्त हिरव्यागार पालव्या फुटलेल्या आहेत, हे बघा। आता पावसाची सुरुवात झालेली आहे, आम्ही आता आलो आहे। तर बघूया कसं काय होतंय। छत्र्या तर आणल्यात आम्ही सोबत, आता भिजत त्यांना पूजा करावी लागणार आहे। तसं झाडाची आहे आपल्या डोळ्याला पाणी लावून घ्या। नेत्रोदक स्पर्शः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदेति हस्तं प्रक्षाल्य तीर्थरत्नभावारो नक्षत्रमण्डलेते गच्छगणन्ते सर्वमेतमयि जगतोय। आता मग त्या 2 दाणे अक्षता घेऊन हात जोडा। तीर्थरत्नभावारो नक्षत्रमण्डलेते योगच्छगणन्ते सर्वमेतमयि जगतोय। अद्य पूर्वचारित एवं ग्रहगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मना मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्तये मम इह जन्मनि जन्मांतरे च अखंडित सौभाग्य पुत्रपौत्र भर्तुः आरोग्यादि कामना सिद्धये प्रतिवार्षिक विहित
ब्रह्म सावित्री पूजनम पूजनम अहम करिष्ये हातातली अक्षता बोटा लावा. आता आपल्या समोर 4 दाणे तांदूळ ठेवून त्याच्यावर एक सुपारी ठेवा आणि ती गणपती म्हणून पूजा करायची आहे. नमो नमो गणेशाय विघ्नेशाय. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुले बाळ, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात. वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते. 3 रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे. तरी 3 दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. आपण बघू शकता पावसाची सुरुवात झालेली आहे आणि तळं मस्त एकदम पावसाच्या पाण्याने एकदम भरलेलं आहे आणि एकीकडं वटपूजन चाललेलं आहे पावसामध्ये. तर दरवर्षी ठरलेलंच आहे की वटपौर्णिमेला पाऊस असतो म्हणजे असतोच. तर यावर्षी पण पावसाची आज आगमन झालेलं आहे वटपौर्णिमा. ठीक आहे, आपल्यासोबत कंटिन्यू राहा. आता कोमलचं आणि मम्मीचं वटपूजन करून झालेलं आहे. आता ते आपल्याला घरी जाऊन मला आणि दादांना ते एक वाण देतील. ठीक आहे, आता कोमलचं आणि मम्मीचं वटपूजन झालेलं आहे. आता ते घरी आलेले आहेत. तर आता ते घरातल्या मोठ्या माणसांना वाण देतील. जसं की आता दादांना कोमल वाण देईल, मम्मी दादांना वाण देईल, कोमल मला वाण देईल. आता बघूया आपण कसं काय. आता मम्मी दादांना वाण देते बघा. आयुष्यमान भव, निरोगी भव. तर कोमल दादांना वाण देते. आयुष्यमान भव, यशस्वी भव. कोमल वहिनी ऋषीला आता वाण देतील. चांगला आशीर्वाद दे वहिनींना. आता थोडंसं काम करून घेतो. सकाळपासून काय काम नव्हतं केलं. थोडंसं अर्जंट काम आलेलं आहे. ते अर्जंट एक टास्क द्यायचं आहे आज करून. तर थोडंसं काम करू. A few moments later. तर आज वटपौर्णिमेला आज कोमलचा आणि मम्मीचा उपवास आहे. तर आता कोमल आता साबुदाण्याची खिचडी बनवते. तर आता आपण साबुदाण्याची खिचडीची रेसिपी बघूया. आपण आता खिचडी बनवायला सुरुवात केलेली आहे. तर सर्वप्रथम आपण पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि काल आपण साबुदाणे काल भिजत टाकले होते आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मस्त.
ते भिजत घातले साबुदाणे आणि हा बटाटा आपण पाण्यात भिजत घातलेला आणि हे शेंगदाण्याचं कूट केलं आणि मिरची कापलेल्या 2 तिखटवाली मिरची आहे. सर्वप्रथम मिरची टाकलेली आहे. मिरची तळून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये बटाट्याचे मस्तपैकी त्याला फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं. इथे आपला बटाटा शिजतोय तोपर्यंत साईडला शेंगदाण्याचा कूट आणि भिजवलेले साबुदाणा एकत्र करून घ्यायचा, म्हणजे नंतर जास्त त्रास नाही होत, लगेच मिक्स होतो. आता बघूया बटाटा शिजलाय का. मला चेक करून बघते बटाटा शिजलाय की नाही. शिजलाय का. असा बटाटा क्रिस्पी करायचा. आता त्याच्यामध्ये हे भिजत घातलेले साबुदाणे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स केला ते आता मिक्स करून घ्यायचे. तर मस्त खिचडी तयार झालेली आहे. आता आम्ही सर्वजण त्याचा आस्वाद घेऊ, सर्वजण बसून एकत्र. तर आपली खिचडी झालेली आहे रेडी. तर आता आम्ही सगळे खायला बसलेलो आहोत. आता बघूया कशी झाली. खिचडी तर मस्त आली एकदम छान. आता आम्ही खिचडी खाऊन घेतोय. तर तुम्हाला तर सगळ्यांनी तुम्ही सांगा की ब्लॉग कसा वाटला आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत टाटा बाय बाय.